नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमएस मराठी ॲपवरती। तर आता आपण रोग निदानचा चौथा चॅप्टरला सुरुवात करत आहे, ज्याचं नाव आहे सापेक्ष निदान किंवा विवच्छेदक निदान। या चॅप्टरवरती आपल्या पेपरमध्ये एसएक्यू विचारला जातो, जो युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये मोस्ट ऑफ द एसएक्यू आपल्याला विवच्छेदक निदान असं ही संकल्पना स्पष्ट करून आपल्या पेपरमध्ये लिहा म्हणून असा डायरेक्ट एसएक्यू पेपरमध्ये विचारला जातो। आता बघा, आता पूर्ण हा चॅप्टर आपण एक एक कन्सेप्ट बेसने शिकणार आहे। आता विवच्छेद निदान म्हणजे काय, आता बघा आपल्याकडे हॉस्पिटल आहे, जे हॉस्पिटलचं नाव आहे आपलं रोग निदान हॉस्पिटल, आणि हे जे डॉक्टर आहेत आपले डॉक्टर एम। आता डॉक्टर एम काय माहितीये का, की आपले आता ग्रंथकार काय, आपण रोग निदानचा मूळ ग्रंथ कोणता आहे, माधव निदान। आता माधव निदान, तर त्याच्यावरून आपण डॉक्टर एम असे धरलेले डॉक्टर एम आहेत आपल्याकडे। आता डॉक्टर एम कडे एक दिवशी दोन पेशंट येतात बरं, ज्याचं नाव असतं राम आणि श्याम। आता दोन पेशंट येतात, हे चांगले मित्र असतात, चांगले जीवलग भाऊ, एकदम काळजाचे, एकामेकाच्या काळजात राहणारे असे दोघं सख्खे असे चांगले जीवलग असे मित्र राम आणि श्याम। आता काय पाहायला मिळतं, राम आणि श्यामला काय होतं एक दिवशी असं पाहायला मिळतं की काय पाहायला मिळतं की कॉमन सिम्पटम पाहायला मिळतं दोघांना। काय पाहायला मिळतं, कॉमन सिम्पटम पाहायला मिळतं की दोघांना असे जे आहेत ना सिम्पटम वगैरे, जसं का फिवर वगैरे पाहायला मिळाले, असे काहीतरी कॉमन सिम्पटम पाहायला मिळतं। डॉक्टर एम कडे आले, डॉक्टर एमने पाहिलं या दोघांना तर कॉमन सिम्पटम आहे बाबा। मग कॉमन सिम्पटम फिवर आहे वगैरे, बॉडीमध्ये काय व्हायला लागला, फिवर झालाय, त्यानंतर आणखी यांना पाहिलं तर आणखी अशी विविध दुसरे काही सिम्पटम सुद्धा बॉडीमध्ये यांना पाहायला मिळालेले। मग आता यांनी काय करावं, मग माधव जे डॉक्टर एम आहेत आपले, तर डॉक्टर एम कडे आता प्रश्न पडला, दोघांना कॉमन सिम्पटम आहे बाबा, पण दोघांचा डिसीज वेगळा असू शकतो, कारण की कॉमन सिम्पटम असं आहे म्हणून दोघांना एकच डिसीज आहे म्हणून नाही ना। मग त्यांनी काय केलं, नेट पाहिलं तर त्यांनी पाहिलं की ह्यांना जो आहे रामला अशी एक डायग्नोसिस केली। त्या डायग्नोसिस मध्ये आपण त्याला म्हणतो डिफरन्शियल डायग्नोसिस केली, डिफरन्शियल डायग्नोसिस केली त्यांनी। आणि डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये पाहिलं की या दोघांना सिम्पटम्स तर कॉमन आहे, कॉमन सिम्पटम्स आहे, सिम्पटम्स तर कॉमन आहे समजा, सिम्पटम्स तर कॉमन दिसतं आपल्याला, पण डिसीज वेगवेगळा आहे। पण डिसीज वेगळा त्यांना कशामुळे कळाला, हा डिफरन्शियल डायग्नोसिसमुळे कळाला। मग त्यांना सिम्पटम्स तर कॉमन दिसले, सिम्पटम्स त्या दोघांमध्ये कॉमन होते, पण त्यांना जो डिसीज झाला होता तो डिफरंट डिसीज होता, तो डिफरंट डिसीज होता। म्हणजे ह्याला रामला त्रिरूप राजयक्ष्मा झाला होता आणि श्यामला जीर्णज्वर झाला होता। या दोघांमध्ये जर पाहायला गेलं, दोन्ही व्याधीमध्ये जर सिम्पटम्स कॉमन सिम्पटम्स असतात दोघांचे, पण जो डिसीज असतो तो वेगवेगळा असतो। आणि तो डिसीज आपण कसा ओळखला, तो हा डिसीज आपण डिफरन्शियल डायग्नोसिसने, मग डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणजे आपला व्यवच्छेदक निदान, व्यवच्छेदक निदान याद्वारे आपण हा ओळखला। म्हणजे यांचे डिसीज कॉमन सिम्पटम्स जर जेव्हा कॉमन असतात, म्हणजे असं काय होतं, जेव्हा आपल्या पेशंटमध्ये कॉमन सिम्पटम्स पाहायला मिळतात पण त्यांचा डिसीज आपल्याला वेगळा ज्या निदानाने पाहायला मिळतो, ज्या डायग्नोसिसने आपल्याला निदान वेगळा हा डिसीज पाहायला मिळतो, त्याला आपण व्यवच्छेदक निदान असं म्हटलेलं आहे। समजलं। आता दोन पेशंट होते राम आणि श्याम, ते आपल्या हॉस्पिटलमध्ये आले, ज्याचं हॉस्पिटलचं नाव होतं रोग निदान हॉस्पिटल। त्यांच्याकडे आपल्या तिथं डॉक्टर एम होते, जे आपले बीएमएस एमएस होते, बीएमएस एमएस डायरेक्ट होते, डॉक्टर बीएमएस एमएस डॉक्टर एम। तर यांना काय पाहिलं की दोघांमध्ये कॉमन तर सिम्पटम होते, सिम्पटम कॉमन होते दोघांमध्ये, पण दोघांना यांनी काय केलं, डिफरन्शियल डायग्नोसिस केले, आणखी थोडे डायग्नोसिस पेक्षा थोडी आणखी व्यवच्छेदक निदान केलं, निदान नाही व्यवच्छेदक निदान केलं, डिफरन्शियल डायग्नोसिस केली, आणखी थोडे डायग्नोसिस मध्ये डीप डायग्नोसिस मध्ये गेले। त्यांना कळलं या दोघांना सिम्पटम्स तर कॉमन आहे, पण ह्याला त्रिरूप राजयक्ष्मा झालाय, यामध्ये आणखी काही सिम्पटम्स पाहायला मिळतं, यामध्ये जीर्णज्वर झालाय। यांनी काय केलं की उपशय अनुपशय अशी कन्सेप्ट असते, पुढे तुम्ही शिकणार आहे ते व्यवच्छेदन निदान मध्ये पुढे कन्सेप्ट आहे। यामध्ये उपशयाने जर ज्याचे सिम्पटम्स लक्षण कमी झाले तो असतो जीर्णचे, आणि ज्याचे लक्षण कमी नाही होता वाढले तो असतो त्रिरूप राजयक्ष्मा। ते पुढे शिकणार आहे कसं काय काय नाही, पण एक ध्यानात ठेवा, यांनी डिफरन्शियल डायग्नोसिस केली, थोडं डायग्नोसिस मध्ये डीप गेले, आणि त्यामध्ये त्यांना कळलं की याला राजयक्ष्मा हा वेगळा व्याधी झालाय, याला जीर्णज्वर झालाय। म्हणजे दोघांना काय होतं, पेशंटमध्ये आपले कॉमन सिम्पटम्स पाहायला मिळतात, पण कॉमन सिम्पटम पेक्षा आपण काय करतो, आणखी थोडं डायग्नोसिस जास्त करतो, त्यावेळेस आपल्याला काय करतो, तर त्यावेळेस आपण जे निदान करतो त्याला व्यवच्छेद निदान म्हणतो किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणतो। तर तोच आपला चॅप्टर आहे व्यवच्छेद निदान म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस। आता बघा काय म्हटलंय, निदान हा शब्द आपण रोग निदान मध्ये दोन अर्थाने वापरला जातो, एक तर व्याधीजनक निदान आणि एक व्याधीबोधक निदान। आपण जो हे काय निदान हा शब्द वापरतो, आता निदान तुम्ही नॉर्मली शिकलाय, तर निदान मध्ये काय आपण हेतू नॉर्मली हेतू म्हणतोय, पण काही वेळेस आपण क्लिनिकल डायग्नोसिस सुद्धा म्हणतो ना सर, की काही वेळेस तुम्ही काय म्हणता की आता एखाद्याला सर्दी झाली, मग त्याला काय थंड वगैरे खाणं, हे त्याचं काय झालं, हेतू झाले, हे त्याचं निदान झालं की ह्या कारणामुळे त्याला काय झालं असेल, हा सर्दी वगैरे हा झाली असेल। पण तुम्ही काही वेळेस सर क्लिनिकल डायग्नोसिस सुद्धा निदानला का म्हटलंय, तर त्याचं कारण दोन आहे की रोग
निदानमध्ये आपण हे दोन अर्थाने वापरतो, एक तर व्याधीजनक म्हणजे व्याधीला कारणीभूत आणि एक व्याधीबोधक व्याधीला दर्शवणारा. तर आपण दोन अर्थाने काय निदानला वापरत असतो. तर पहिला बघा व्याधीजनक निदान, त्याला हेतू म्हणून आपण या रोग निदानमध्ये यूज करतो. आणि दुसरा आहे तो व्याधीबोधक निदान, त्याला व्याधीबोधक कारक किंवा व्याधीस ज्ञान मदत करून देणारे म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस म्हणून आपल्याला यूज करत असतो. आता बघा काय म्हटलंय, व्याधी निश्चय करणम निदानम. तर हा श्लोक ध्यानात ठेवा की व्याधी निश्चय करणम निदानम माधव निदान मधला श्लोक आहे. म्हणजे रुग्णामध्ये व्याधी निश्चित करणे याला आपण निदान असं म्हटलंय. म्हणजे रुग्णामध्ये व्याधी निश्चित करणे म्हणजे व्याधी ओळखणं, तर त्याला आपण निदान असं म्हटलंय, क्लिनिकल डायग्नोसिस असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलंय, दोन किंवा अधिक व्याधीमधील लक्षण, दोन किंवा अधिक व्याधी असेल त्यांच्यामध्ये लक्षण साधर्म्य असेल म्हणजे कॉमन सिम्पटम असेल, तर कित्येक वेळा व्याधी निश्चय करताना चिकित्सक संशयक असतो. म्हणजे चिकित्सक जो वैद्य असतो आपला डॉक्टर असतो त्यांना काय असं शंका असते का हाच तो का ह्याला हा डिसीज आहे का. मग त्यावेळेस काय होतं, अशा वेळी रोग आणि रोगी परीक्षेद्वारे व्याधीचा निश्चयापर्यंत येण्याला सापेक्ष निदान असे म्हणतात. आता काय होतं, अशा वेळेस काय करतो आपण रोगाची सुद्धा परीक्षा करतो आणि त्यासोबत रोगी म्हणजे आपलं पेशंट आहे त्याची सुद्धा परीक्षा करतो. अशा वेळेस काय करतो आपण, जी रोग परीक्षा असते आपल्या, तर रोग परीक्षा आपण कशी करतो, जे आपल्याकडे हेतू असतो, पूर्वरूप असतो, रूप असतो, उपशय असतो, संप्राप्ती असतो, याबद्दल आपण रोग परीक्षा करतो. आणि जे रोगी परीक्षा पाहिल्या तुम्ही, त्रिविध झाले, चतुर्विध झाले, अष्टविध वगैरे झाले, हे रोगी परीक्षा वगैरे आपण ज्या पाहिल्या ते मागच्या चॅप्टरमध्ये पाहिल्या होत्या. तर ह्या आपण कशा रोगी परीक्षा पाहतो, यांच्या आधारे काय करतो आपण त्या रोगाला त्या व्याधीला ओळखतो. तर त्या व्याधीला ओळखणं म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिसला आपण व्यवच्छेद निदान म्हटलेलं आहे. यालाच व्यवच्छेद निदान किंवा सापेक्ष निदान किंवा डिफरन्शियल डायग्नोसिस असं आपण म्हणतो. तर समजलं, ही कन्सेप्ट क्लिअर आहे. आता हा पुढचा श्लोक तुम्हाला पाठ करायचा आहे. आता ध्यानात ठेवा, श्लोक म्हणजे काय म्हटलंय, तस्य उपलब्धिर निदान पूर्वरूप लिंग उपशय संप्राप्ती. तर चरक निदान स्थान मधला हा श्लोक आहे. मध्ये काय म्हटलंय, व्याधी निदान व व्यवच्छेद निदान करण्यासाठी हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती यांचा उपयोग केला जातो. त्यामध्ये आणखी काय म्हटलंय, निदान पंचकाच्या साह्याने रोग परीक्षा केली जाते. म्हणून निदान पंचक असे जे आपलं निदान पंचक हेतू, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती याला व्याधी ज्ञान उपय असं सुद्धा म्हणतात. पेपरमध्ये एमसीक्यू येऊ शकतो. ध्यानात ठेवा तुम्हाला की जे आपलं रोग परीक्षा आहे याला काय म्हणतो किंवा निदान पंचकास काय म्हणतो, तो व्याधी ज्ञान उपय याला सुद्धा म्हटलं जातं. आता बघा आपल्याकडे पुढची कन्सेप्ट येते उक्त व्याधी आणि अनुक्त व्याधी. आता ज्या व्याधी ग्रंथामध्ये वर्णित असतात त्याला उक्त व्याधी म्हणतात आणि ज्या व्याधी ग्रंथामध्ये वर्णित नसतात, जे आपल्याकडे माधव निदान ग्रंथ आहेत ना त्यांच्यामध्ये वर्णित नसतात, म्हणजे ज्यांच्यामध्ये त्यांचं वर्णन केलं नसतं ते अनुक्त व्याधी असतात. आता तेच म्हटलं बघा, ज्या व्याधी विस्ताराने ग्रंथामध्ये वर्णित आहे त्याला उक्त आणि जे व्याधी ग्रंथामध्ये वर्णित नाही त्याला अनुक्त व्याधी म्हटलेला आहे. आता पेपरमध्ये सापेक्ष आलं तर सापेक्षला अशा प्रकारे तुम्हाला इन डिटेल यायचं अगोदर काय आहे काय नाही सगळं सांगायचं आहे. नंतर जर पाहायला गेलं तर मग आपल्याला 5 या परीक्षाद्वारे म्हणजे रोग जे परीक्षा आहे तर याद्वारे आपल्याला व्यवच्छेद निदान सांगायचं असतं. तर आता बघा पहिला आपल्याकडे हेतू येतो. आता हेतूद्वारे आपल्याला सांगायचं सापेक्ष निदान कशा प्रकारे होतं. तर आता बघा हेतू संपर्काशिवाय व्याधी निर्मिती शक्य नाही. आता हेतूचा जर बॉडीशी संपर्क आला नाही तर व्याधी निर्मिती होत नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता बघा नॉर्मली तुम्ही जर काय गार पाण्याने आंघोळ केली, थंड जर पदार्थ खाल्लं नाही तर तुम्हाला सर्दी होणारच नाही. तर तुम्ही अशी हेतूच्या संपर्कातच नाही आले तर हेतूची निर्मिती होणार नाही, म्हणजे व्याधीची निर्मिती होणार नाही असं म्हटलेलं आहे. नंतर काय म्हटलंय, हेतूचे एकूण 14 प्रकार सांगितलेले माधव निदानात आपल्याला वर्णित आहे सांगितलेला आहे. हा एमसीक्यूचा पॉईंट आहे की हेतूचे 14 प्रकार असताना माधव निदान जे आपला ग्रंथ आहे यामध्ये वर्णन केलेलं आहे. नंतर बघा आता पहिला येतो सन्निकृष्ट हेतू. आता सन्निकृष्ट हेतूमध्ये काय होतं, दोष प्रकोपास कारणीभूत असतात. आता जे सन्निकृष्ट हेतू असतात ते दोषाचा प्रकोप करून बॉडीमध्ये व्याधी क्रिएट करतात. जे विप्रकृष्ट हेतू असतात ते बॉडीमध्ये स्त्रोत वैगुण्य निर्माण करून बॉडीमध्ये व्याधी तयार करतात. तिसरा असतो व्याधी हेतू, हे काय करतात प्रत्यक्ष व्याधी निर्मितीस कारणीभूत असतात म्हणून याला व्याधी हेतू म्हणतात, ध्यानात ठेवा. आणि चौथा येतो आपला प्राधानिक हेतू. प्राधानिक हेतूमध्ये शरीर संपर्कात आल्यास निश्चितच व्याधी निर्मितीस कारणीभूत होतात, म्हणजे डायरेक्ट शरीर संपर्कात आल्यास निश्चितच व्याधी निर्मितीस कारणीभूत असतो, तो असतो प्राधानिक हेतू. समजलं. आता बघा एक असतो आपल्याकडे, आता एक उदाहरणातून समजून घेऊया. आता एखाद्याला उदरव्याधी झालाय तर उदरव्याधी जर त्याच्या करंट स्टेजमध्ये असेल, बॉडीमध्ये उदरव्याधी झालाय तर आपल्याला ओळखायचं असेल हा उदरव्याधीचा कोणता प्रकार आहे. तर त्याला कळलं आपल्याला की ह्याला बॉडीमध्ये स्टमकमध्ये पेन वगैरे होते बाबा, पण आपल्याला उदरव्याधीचा आणखी माहित नाही त्याला कोणता उदरव्याधी झालाय, पोटाचा झालाय म्हणजे पोटामध्ये स्टमकचा झालाय, पॅनक्रियाचा झालाय, इंटेस्टाईनचा झालाय का लिव्हरचा झालाय आपल्याला माहिती नाही ना. मग त्यावेळेस काय करतो आपण, त्याचा पूर्व इतिहास पाहतो की पूर्व इतिहास पाहतो. तू त्याला विचारतो की तुम्ही मद्यपान वगैरे सेवन करतात का, म्हणजे करत होते का. तो म्हटला हा, तर मद्यपान सेवन करत असला तर मग आपल्याला कळतो हा लिव्हर
रिलेटेड कन्सेप्ट आहे. मग लिव्हर रिलेटेड म्हटलं तर मग यकृताचा हा उदरव्याधी आहे, म्हणजे यकृताचा हा काय आपला डिसीज आहे. तर मग समजून जातो. मग काय होतं, उदरव्याधीचा जर जातक अवस्था, आता काय जातो का अवस्थेमध्ये, जातो म्हणजे करंट पासिंग स्टेजमध्ये असला, तो नॉर्मली त्या स्टेजला असला की त्याला सध्याला आता पेन वगैरे होते, तर त्या स्टेजला असला तर त्यावेळेस काय होतं, उदरव्याधीच्या प्रकाराचे ज्ञान करण्यासाठी, म्हणजे कोणता उदरव्याधी झाला आपल्याला समजून घेण्यासाठी आपण काय करतो, त्याला मद्य सेवनाचा इतिहास आढळल्यास त्याला विचारतो, मद्य सेवन वगैरे करतात का, करत होते का. मग आपला इतिहास आढळला मद्य सेवनाचा, मग आपल्याला तिथं कळतं ह्याला यकृत उदरव्याधी निदान होय म्हणजे होते. म्हणजे त्याला आपल्याला कळून जातं की ह्याला यकृत म्हणजे लिव्हर रिलेटेड ह्याला उदरव्याधी झालेला आहे. तर समजलं, हे झालं आपलं हेतू. म्हणजे आपण हेतू सापडला की आपण हेतू सापडला की पूर्व इतिहासमध्ये त्याला हेतू काय, त्याने मद्य सेवनाचा इतिहास सापडला, म्हणजे हेतू सापडला आपण हेतूमध्ये. आणि हेतूवरून आपण काय केलं, निश्चित केलं की हा कोणता यकृत उदर ह्याला झाला वा. म्हणजे आपण काय केलं इथं की व्यवच्छेद निदान केलं, म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस केलं. उदरव्याधी होता आपल्याला माहिती होतं, पण त्यामध्ये आपण काहीतरी डिफरन्शियल एक्स्ट्राचं काहीतरी ऍड केलं, म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस केलं आणि त्यामध्ये आपण हेतू सापडला. हेतू निदानमध्ये आपण हेतू सापडला आणि हेतूमुळे आपल्याला काय करायला, मद्य सेवनाचा याला इतिहास होता, म्हणजे पूर्व ह्याने मद्य सेवनाचं काय करत होता, घेत होता, त्यामुळे ह्याला यकृत व्याधी झाला होता. तर समजलं असं होतं. आता पूर्वरूप, आता आपण डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये काय करतो, पूर्वरूप ही कन्सेप्ट आणतो. म्हणजे पूर्वरूप म्हणजे बॉडीमध्ये अगोदर काहीतरी सिम्पटम्स क्रिएट होतात, तर त्याच्यावरून आपण काय करतो, डिफरन्शियल डायग्नोसिस करून सांगतो की ह्याला हा डिसीज झाला आहे. तर आता बघा, आता काय होतं, समान लक्षणे असणाऱ्या व्याधींमध्ये, आता दोन आपल्याकडे डिसीज आहे त्यांच्यामध्ये जर समान लक्षण असेल तर त्यामध्ये पूर्वरूप व्याधी निदानासाठी उपयोगी ठरते. जसं की बघा, रक्तपित्त आणि पित्तज प्रमेय असेल, रक्तपित्त हा व्याधी असेल आणि पित्तज प्रमेयाची आपल्याला व्याधी असेल, त्यांच्यामध्ये सामान्यतः लक्षणं सारखीच आपल्याला पाहायला मिळत आहे दोन व्याधीमध्ये. अशा वेळेत रुग्णाच्या दंत आदीच्या ठिकाणी मलाआडित्व इत्यादी पूर्वरूपांचा इतिहास प्रमेय निश्चित होते. म्हणजे काय होतं की आता रक्तपित्त आणि पित्तज प्रमेय, तर आपल्याला नॉर्मली बाकीचे सिम्पटम्स कॉमन कळले ह्यांच्यामध्ये, रक्तपित्त आणि पित्तज प्रमेयामध्ये कॉमन सिम्पटम्स असतात सगळ्यामध्ये. तर मग आपल्याला कळायचं, आता आपल्याला दोन डिसीजमध्ये डॉक्टरांना, आपल्या डॉक्टर एमला आहे तर त्यांना कळत नाही आता दोन्हीपैकी कोणता व्याधी झालाय. मग ते काय करणार, डिफरन्शियल डायग्नोसिस करणार. त्यामध्ये काय करणार, दंत आपल्या आधी आहेत, म्हणजे दंताच्या ठिकाणी वगैरे आपल्या दाताच्या ठिकाणी मलाआडित्व म्हणजे मलाचं प्रमाण त्यांना पाहायला मिळतं, मल वगैरे साचल्याला दिसून येतो. मग त्यांना ती लक्षणं दिसलं दातांच्या ठिकाणी, मग ते डायरेक्ट म्हणतात ह्याला पित्तज प्रमेय झालेला आहे. तर अशा प्रकारे म्हणजे प्रमेयाचा काय होतं, याच्यावरून इतिहास, म्हणजे अशा वेळेस काय होतं की मलाआडित्व वगैरे पाहिलं तर त्यावरून आपल्या पूर्वरूपावरून काय होते, रोगाची निश्चिती करता येते. तर अशा प्रकारे आपलं पूर्वरूप होतं. आता बघा, रूपाचं म्हणजे कसं म्हणता ना, आता रूप म्हणजे काय होतं, बॉडीमध्ये डिसीज जर क्रिएट झाला त्याच्यानुसार बॉडीमध्ये कसे सिम्पटम्स तयार होतात त्याला रूप असं म्हटलेलं आहे. जसं की बघा, लक्षणं व्यक्त झाल्यानंतर प्रारंभ वेदना स्वरूप व वैशिष्ट्य, लक्षणांचा कालावधी, अनुषंगिक वेदना, त्यानंतर दोषा अनुरूप लक्षणे, त्यानंतर काय म्हणले की अवस्थानुसार लक्षणे याचे ज्ञान झाल्यास व्याधी निश्चिती व व्याधीतील अवस्था निश्चिती करता येईल. म्हणजे आता बघा काय म्हटले, लक्षणं व्यक्त झाली, बॉडीमध्ये डिसीज क्रिएट झाला, तर लक्षणाचा प्रारंभ म्हटले, वेदनाचं स्वरूप कसं आहे, त्यानंतर वैशिष्ट्य कसं आहे त्या व्याधीचं, त्यानंतर लक्षणाचा कालावधी किती आहे, अनुषंगिक वेदना म्हणजे विशिष्ट अशा वेदना आहेत का, त्यानंतर दोषा अनुरूप लक्षणे, दोषा अनुरूप म्हणजे कोणत्या दोषाचं आधिक्य असेल त्याच्यानुसार काही बॉडीमध्ये लक्षणं दिसत आहे का, त्यानंतर अवस्थेनुसार लक्षणे, मग स्टेजेसनुसार की काय आपले जे 6 स्टेजेस शिकलो ना आपण की षटक्रियाकालचे, त्या अवस्थानुसार काही लक्षणं दिसत आहे का, यांचे ज्ञान झाल्यास व्याधी निश्चिती आणि व्याधीतील अवस्था जर आपल्याला निश्चित करता येते. आता एवढ्या गोष्टीचं आपलं ज्ञान जर झालं तर त्याच्यानुसार आपण काय करतो, व्याधी ओळखतो आणि त्यासोबत व्याधी कोणत्या स्टेजला आहे, संचय, प्रकोप आहे, प्रसार आहे, कोणत्या स्टेजला आपण तो ओळखतो. आता बघा काय म्हटलंय, आता प्रतिनियत लक्षणावरून व्याधी निश्चित करता येते. जसं की आता प्रतिनियत म्हणजे काय म्हटलंय, आपल्याला जे दिसत आहे, जे लक्षण आपल्याला दिसत आहे त्याला दिसण्याच्या लक्षणावरून आपण सुद्धा व्याधी ओळखू शकतो रूपाच्या ह्याच्यावरून. जसं बघा, आता एखादा आपल्याला पेशंट आला, त्याला द्रव रूप मला प्रवृत्ती होत असेल, म्हणजे एकदम पातळ पाण्यासारखी त्याला काय होत असेल की मला प्रवृत्ती होत असेल, तर त्याला आपण अतिसार अशी कन्सेप्ट म्हणतो. दुसरं आहे, आता जर एखाद्या बद्ध मल प्रवृत्ती होत असेल, बद्ध म्हणजे कसं होत असेल की त्याला अडथळत वगैरे मल प्रवृत्ती होत असेल, आणि त्यासोबत कसं होत असेल की मलाचा पोटामध्ये मल होताना मल प्रवृत्ती होताना गडगड, जसं की आपण एखादी काय म्हणताल की आपली जी घागर पाण्यामध्ये बुडवतो, घागर पाण्यात बुडवताना कसा आवाज येतो, भडभड, तर अशा टाईपमध्ये जी मल प्रवृत्ती होती तर ह्या ग्रहणी डिसीजमध्ये पाहायला मिळते आपल्याला. त्यासोबत आणखी काय म्हटलंय, तांदूळाच्या धुवणाप्रमाणे मल प्रवृत्ती. आता तुम्ही तांदूळ जेव्हा खिचडी वगैरे नॉर्मली बनवता तेव्हा तांदूळ धुवून घेतात पाण्याने, तर त्यावेळेस जेव्हा
पांढरं जे पाणी उरतं तर त्याप्रमाणे जर मलप्रवृत्ती झाली तर ती विसर्जकाची ही लक्षणे असतात. तर अशा प्रकारे रूप या लक्षणावरून तर आपण काय करतो, डिफरन्शियल डायग्नोसिस करून अशा व्याधीचे आपण काय करतो, डायरेक्ट व्याधी निश्चिती करतो. समजलं? अशा प्रकारे व्याधी निश्चिती करता येते. तर झालं. नंतर मलप्रवृत्तीच्या वेगांच्या संख्येवरून आणि कालावधीवरून आशुकारी आणि चिरकारी अशा अवस्था ठरवता येतात. ते MCQ पॉईंट असं येऊ शकतो की मलप्रवृत्तीच्या संख्येवरून आणि कालावधीवरून डॅश डॅश अवस्था ठरवता येतात. तर आशुकारी आणि चिरकारी ध्यानात ठेवा. नंतर ज्वरात आढळणाऱ्या अनुषंगिक म्हणजे विशेष अशा लक्षणावरून जसे त्वचावर पॅचेसवरून आपण डेंग्यूचे निदान करता येते. आता हे पण डिफरन्शियल डायग्नोसिस आहे. आता बघा तुम्हाला जर काय होतं की आता ज्वरात काय होतं, नॉर्मली फिवर वगैरे येते. आता फिवर वगैरे जर आली, नॉर्मल फिवर कॉमन असते, पण अनुषंगिकमध्ये आता काहीतरी वेगळे काहीतरी म्हणजे आपण डिफरन्शियल डायग्नोसिस करतो, म्हणजे विशिष्ट अशी लक्षणं पाहतोय. आता काहीतरी बॉडीवरती पॅचेस, रेड पॅचेस वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा रेड पॅचेस बॉडीवरती कुठं पण आपल्याला पाहायला मिळाले तर मग तेव्हा काय होतं की आपण डिफरन्शियल डायग्नोसिस करतो, म्हणजे एक वेगळे थोडं निदानापेक्षा थोडं डीप जातो. मग डीप गेलं तर आपल्याला कळून येतं काय की ह्याला काय झालं, बॉडीवरती रेड पॅचेस आहेत. मग रेड पॅचेस आहे म्हणून ह्याला काय झालं, डेंग्यूचे लक्षणं दिसत आहेत. तर ह्याला डेंग्यूचे निदान करता येतो, व्याधी निश्चिती करता येतो. त्याला आपण व्यवच्छेदक निदान असं म्हणतो. तर झालं रूप या लक्षणावरून आपण कसं ओळखलं. आता बघा उपशयन अनुपशय बघूया. आता उपशयन अनुपशयमध्ये काय म्हटलंय, औषध अन्न आणि विहार यांच्या प्रयोगाने यांचा जर उपयोग केला आपण व्याधीमध्ये, लक्षणं जर कमी झाली तर त्याला उपशय म्हणतो. आणि ह्यांचा औषध अन्न आणि विहार यांचा यूज करून जर लक्षणं वाढली तर त्याला अनुपशय म्हणतो. दोघं पण एकमेकांच्या पूर्ण अपोजिट असतात, हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे मी. आता बघूया काय म्हटलं यामध्ये, औषध अन्न आणि विहार यांच्या प्रयोगाने व्याधी लक्षणामध्ये मिळणाऱ्या उपशय आणि अनुपशयावरून व्याधी निश्चितीकरणाला उपयोग होतो. कसं म्हटलं बघा, आता आपल्याकडे पेशंट आला, जे आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं, डॉक्टर M कडे पेशंट आले होते, राम आणि श्याम. काय त्रिरूप, राजयक्ष्म आणि जीर्णज्वर यामध्ये सारखीच लक्षणं होती. त्या दोन पेशंटमध्ये सारखीच लक्षणं आपल्याला पाहायला मिळली होती. यामध्ये व्यवच्छेद करणे कठीण जाते. मग अशा वेळेस काय करतो आपण, गुडूची, किरातिक्त इत्यादी द्रव्यांचे सिद्ध केले आपण घृत वापरून काय करतो, त्यांना देतो. जर ह्याने काय झाले, लक्षणं जर कमी झाली तर डायरेक्ट काय म्हणतो आपण, जीर्णज्वर आहे. म्हणजे हा जीर्णज्वर आहे. गुडूची आणि किरातिक्त यांनी बनवलेलं आपण काय केलं, या द्रव्यांना घृतामध्ये म्हणजे तुपामध्ये टाकून आपण काय करतो, करून पेशंटला खायला देतो. म्हणजे ह्याला काय करतो, घृत वापरून आपण काय करतो, याला पेशंटला देतो. त्यावेळेस काय होतं, जर पेशंटचे सिम्पटम्स कमी झाले, त्याचे जे सिम्पटम्स कमी झाले तर त्याला आपण जीर्णज्वर म्हणतो. आणि जर सिम्पटम्स वाढले तर काय म्हणतो आपण, त्रिरूप राजयक्ष्म झाला आहे असं आपण त्याला मध्ये सांगतो. उपशय आणि अनुपशयद्वारे व्याधी व्यवच्छेदासोबत चिकित्सा निश्चिती सुद्धा करता येते. त्यामुळे आपल्याला डायग्नोसिस मध्ये सुद्धा करता येते. ह्या उपशय आणि अनुपशयद्वारे आपण डिफरन्शियल डायग्नोसिस सुद्धा करू शकतो. असा होतं उपशय अनुपशय. आता बघा संप्राप्ती. आता संप्राप्तीमध्ये काय म्हटलंय, व्याधीच्या संप्राप्तीवरून व्याधीतील दोष प्राधान्य म्हणजे दोषाचं कोणतं प्राधान्य, दोषाच्या अंश कल्पनेचे ज्ञान होते. आता व्याधीची संप्राप्ती म्हणजे पॅथोजेनेसिसवरून आपल्याला कळतं की बॉडीमध्ये कोणत्या दोषाचं प्राधान्य असेल, ह्याला कोणत्या डिसीजनुसार. त्यानंतर काय म्हटलंय, दोषाचा अंश कल्पनेचं ज्ञान होतं. म्हणजे आपल्याला कळतं त्या व्याधीमध्ये कोणत्या दोषाचं प्राधान्य आहे, त्यामुळे ह्याला आपल्या पूर्ण त्या दोषाचं ज्ञान होऊन जातं. नंतर काय म्हटलं, दोषाचे गुण आणि वैषम्य समजल्यामुळे त्या व्याधीची संप्राप्ती कशी घडली, म्हणजे दोषांचे आपले गुण माहिती असेल, त्यामुळे आपलं वैषम्य जर कळलं की कोणत्या गुणामुळे याचं वैषम्य झालं असेल, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये पॅथोजेनेसिस कशी घडली असेल. तशानंतर दुष्याची विकृती म्हणजे आपले सप्तधातू त्यासोबत त्रिमले यांची दुष्याची विकृती कशी झाली. त्यानंतर स्रोतसाची दृष्टी, त्याला स्रोतदृष्टी म्हणतो आपण. त्यासोबत दोष दुष्य समोरचना कुठे झाली असेल हे आपण ज्ञान सुद्धा आपल्याला होते. आता दोष दुष्य समोरचना म्हणजे काय होतं, विकृत दोष आणि त्या धातूला जर जोडून दूषित केलं तर ती काय होतं, दोष दुष्य समोरचना ही कन्सेप्ट घडते. तर ते आपल्याला ज्ञान हे सगळं संप्राप्तीवरून हे कळून जातं. नंतर याद्वारे व्याधी निश्चिती आपल्याला करता येते. अशा प्रकारे व्याधी निश्चिती आपल्याला करता येते, ध्यानात ठेवा. नंतर काय म्हटलंय, आता वैद्याला जर काल संप्राप्तीचे ज्ञान असेल, म्हणजे वैद्याला जर माहीत असेल कोणत्या काळामध्ये कोणत्या दोषाचं आधिक्य असेल किंवा कोणत्या तेच दोषाचं आधिक्य असेल, तर त्यानुसार त्याला व्याधी निश्चित करता येते, सोपं जाते. म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस करायला मदत होते. तर तेच म्हटले, काल संप्राप्ती ज्ञान असेल तर दिवस रात्र ऋतू यांच्या बलानुसार व्याधी लक्षणामध्ये व्यवच्छेद करता येतो. व्याधीचे जे लक्षण असेल
त्याच्यानुसार व्यवस्थित करता येतो. आता नॉर्मल तुम्हाला एक सांगतो, आता आपल्याकडे एक पेशंट जर आला, अस्थमाचा पेशंट आला, त्यात नॉर्मली आपण काय करतो, त्याचा आपण पाहतो की आता स्रोतच दृष्टीजन्य जर पाहिलं गेलं म्हणजे कोणत्या स्रोतसामध्ये विकार आहे, तर नॉर्मली जर अस्थमाचा पेशंट असेल तर त्यामध्ये रस आणि रक्त व जे आपण काय म्हणतो स्रोतसाची दृष्टी झाली, नॉर्मली आपण त्याला सांगून देतो की तो त्याच्यामध्ये रस आणि रक्त वची दृष्टी आहे. पण आपण काय होतो, वर्षा ऋतू जेव्हा होतो तर तुम्ही पाहिलं असेल अस्थमाच्या पेशंटमध्ये ढगाचं जर वातावरण वगैरे जर आलं तर त्यामुळे काय होतं त्यांच्या स्रोतसामध्ये त्यांच्यामुळे काय होतं त्यांच्या जे हे घेतात काय म्हणते श्वास घेतात, तर श्वासामध्ये अडथळा येतो. तर त्यामुळे तुम्ही पाहतात ना की ते काय करतात, इनहेलर वगैरे यूज करतात, की इनहेल वगैरे काय करतात ते असं अस्थमाचं वगैरे त्यांना इनहेलर वगैरे यूज करतात. तर ते काय करतात त्यावेळेस त्यांना तुम्हाला कळून जातं त्याच्या रस व रक्तामध्ये दृष्टी नाही आहे, तर त्यांच्या काय प्राण व स्रोतसाच्या दृष्टीमध्ये प्राण व स्रोतस आहेत त्याच्यामध्ये दृष्टी आढळून येते. तर ते कोणत्या की एक कोणत्या कालसंप्राप्तीच्या ज्ञानावरून तुम्ही एक डिफरन्शियल डायग्नोसिस केली की रस व रक्ताची दृष्टी नसून याच्यामध्ये प्राण व स्रोतसाची दृष्टी आहे. नॉर्मली श्वास या रुग्णामध्ये रस आणि रक्ताची दृष्टी असते, पण तुम्ही कालसंप्राप्तीवरून पाहिलं याला वर्षा ऋतूच्या ढगाळ वातावरणामुळं याला श्वासाचा अवरोध होतोय, तर मग त्याच्यामध्ये प्राण व स्रोतसाची दृष्टी आहे. म्हणजे जे काय जो आपण प्राण व स्रोतस आहे म्हणजे आपण जे श्वास घेतोय, श्वास जो आपण कोणत्या मार्गाने घेतो, प्राण व स्रोतसाच्या मार्गाने आपला श्वास सुरू असतो, तर त्या प्राण व स्रोतसाची दृष्टी आहे आपल्याला हे लक्षात येते. तेच म्हटले रुग्णात श्वास हे लक्षण आढळल्यास तो रस व रक्त स्रोतस दृष्टीजन्य आहे, तर वर्षा ऋतूमध्ये किंवा ढगाळ वातावरणात श्वासाचे वेग आढळल्यास तो प्राण व स्रोतदृष्टी आहे हे लक्षात येते. म्हणजे हा वरचा रस व रक्त नसून तर आपल्याला प्राण व स्रोतसाची दृष्टी आहे आपल्याला हे लक्षात येतं. समजलं. आता बघा खाली महत्वाचं हे IMP तुम्हाला रोगपरीक्षेत रुग्णपरीक्षा म्हणजे रुग्णपरीक्षा आपल्या जे रुग्णपरीक्षा म्हणजे काय ज्या रुग्णाच्या पेशंटच्या परीक्षा जे त्रिविध अष्टविध आपण जे पाहिले ना ते परीक्षा दशविध परीक्षा, त्यासोबत आता प्रयोगशालीय. आता प्रयोगशालीय म्हणजे कोणते जे आपण CBC वगैरे करतो, CRP वगैरे करतो, ते आपल्या प्रयोगशालीय परीक्षा झाल्या. ह्या परीक्षेने व्याधी व्यवस्थेसाठी म्हणजे क्लिनिकल डायग्नोसिस डिफरन्शियल डायग्नोसिससाठी निश्चित व्याधी निदानासाठी निश्चितासाठी उपयोगी ठरतात. रोग परीक्षेसोबत म्हणजे आपले हेतू पूर्वरूप वगैरे पाहिले ना यांच्यासोबत रुग्णपरीक्षा त्रिविध त्यानंतर अष्टविध वगैरेच्या परीक्षा आहेत, त्यासोबत ज्या प्रयोगशालेय म्हणजे CBC झालं CRP वगैरे झालं तर व्याधीच्या व्यवस्थेसाठी म्हणजे डिफरन्शियल डायग्नोसिस साठी त्यासोबत व्याधीच्या निदानासाठी निश्चितीसाठी काय होतं उपयोगी ठरतात. आता बघा जसं की बघा आता इथं आपल्याकडे नॉर्मली आपण कोणती प्रयोगशालेय परीक्षा बघतो, इथं ज्वरव्याधीमध्ये आपण CBC करतो. नॉर्मली कोणामध्ये जर फिवर वगैरे सिम्पटम पाहायला मिळतं तर प्रयोगशालेय परीक्षा करतो, त्यामध्ये आपण CBC करतो. म्हणजे कंप्लीट ब्लड अकाउंट ही आपण टेस्ट करतो. त्यामध्ये जर ल्युकोसाइड म्हणजे WBC जर प्रमाण जास्त पाहायला मिळालं तर बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं. नॉर्मली तुमच्या घरात तुम्ही पाहता ना कोणामध्ये पांढऱ्या पेशा वाढल्या म्हणतो आपण, तर पांढऱ्या पेशा वाढले तर त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं. ॲलोपॅथीचे जर मेडिसिन द्यायचं असेल तर त्यामुळे आपण बॅक्टेरियल इन्फेक्शनचे मग काय होतं, आता नॉर्मल तुम्हाला माहिती आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन तर बॉडीमध्ये जर अप्पर पार्ट असेल अशी जर बॉडी असेल तर इन्फेक्शन असतं. दोन प्रकारचं इन्फेक्शन असतं. जर अप्पर ट्रॅकचं जर असेल म्हणजे बॉडीच्या अप्पर पार्टचं असेल तर तो असतो पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, आणि खालचं जर पाहायला गेलं बॉडीच्या लोअर पार्टचं पाहायला गेलं तर निगेटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असते. तर अशा प्रकारे हे इन्फेक्शन असं आपल्या जे खालचे लोअर पार्टचे असते निगेटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, पॉझिटिव्ह असं वरचे असतं ते पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ते असे. तर जे ल्युकोसाइड जास्त प्रमाणात आढळल्या तर बॅक्टेरियल इन्फेक्शन समजून घ्यायचं, आणि ल्युकोसाइड जर कमी प्रमाणात आढळल्या तर व्हायरल इन्फेक्शन हे अशा प्रकारे असतं. यामध्ये ज्वर असे आहे आपल्या निश्चिती होते. ते IMP MCQ सुद्धा विचारलं जाऊ शकतं. ध्यानात ठेवा आपलं जेव्हा फार्मेकोलॉजी वगैरे कन्सेप्ट सुरू होईल, पॅथोजेनेसिस म्हणजे पॅथोलॉजी वगैरे सुरू होईल तर तेव्हा इन डिटेल सगळं काही सांगण्यात येईल. पण ध्यानात ठेवा नॉर्मली वरचे जे अप्पर ट्रॅक इन्फेक्शन असतं ते पॉझिटिव्ह असतं, पॉझिटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं, आणि निगेटिव्ह असतं ते निगेटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरे असतात. तर अशा प्रकारे हा चॅप्टर इथं टोटल आपला संपलेला आहे. तर अशा प्रकारे हा पेपरमध्ये तुम्हाला ACQ होता. पेपरमध्ये जर व्यवच्छेद निदान असा पेपरमध्ये ACQ आला तर अशा प्रकारे तुम्हाला इन शॉर्टमध्ये सगळंच लिहायचं गरजेचं नाही. इन शॉर्टमध्ये अगोदर काय आहे काय नाही संकल्पना स्पष्ट करा व्याख्याद्वारे, नंतर हेतू पूर्वरूप उपशय आणि संप्राप्तीद्वारे त्याला इन डिटेल थोडाफार मांडण्याचा प्रयत्न करा. किमान 2 ते 3 पानाचा ACQ आपला भरला पाहिजे. पेपरमध्ये ACQ येण्याचे चान्सेस राहते UTला, त्यामुळे छान प्रकारे करून ठेवा. व्यवच्छेदक निदान तुम्हाला डिफरन्शियल डायग्नोसिस यावरती पेपरमध्ये ACQ पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे हा चॅप्टर इथं संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये उपशय अनुपशय या चॅप्टरकडे सुरुवात करणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.